मित्रांनो, अर्जुना 1.0 नावाच्या या बॅचमधल्या MCQ सेशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, ही बॅच आपण आपल्या ॲप्लिकेशनला त्या ठिकाणी चालू केलेली आहे, तुम्हाला माहीतच आहे. आणि त्या बॅचमध्ये आपण MCQ सेशनसुद्धा ठेवलेले आहे. आपले सध्या त्या ठिकाणी थेअरीचे सेशन चालू आहे. रोज आपल्याला 1 ते 2 सेशन त्या ठिकाणी भेटत आहे. ठीक आहे, रोज आपण लाईव्ह सेशन घेतो, त्यानंतर त्या ठिकाणी ते तुम्हाला रेकॉर्डेडसुद्धा बघायला भेटत आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी रेकॉर्डेड बघणं झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी MCQची सुद्धा प्रॅक्टिस झाली पाहिजे. त्यामुळे अर्जुना 1.0 ही जी थेअरीची बॅच आहे त्यामध्येच तुम्हाला MCQ सेशनसुद्धा भेटणार आहे. जे काही चॅप्टर झालं त्यावरती आपल्याला MCQचे सुद्धा या ठिकाणी सेशन भेटणार आहे. तर हे MCQ सेशन आपले थेअरीची बॅच पूर्ण झाल्यानंतर भेटणार होते, पण आपण या ठिकाणी आत्ता स्टार्ट केलेले आहे. ओके, तर या ठिकाणी बघा, आपण चालू करूया 1 बाय 1 MCQ. तर आपलं बेसिक झालेलं आहे, DC मशीन झालेलं आहे. DC मशीनमध्ये DC मोटर आणि DC जनरेटर हे झालेलं आहे. तर आपण आज सगळ्यात पहिलं DC जनरेटरचं या ठिकाणी 20 क्वेश्चनचं सेशन हे या ठिकाणी घेतोय. मित्रांनो, क्वेश्चन हे फक्त प्रश्न आणि उत्तर असं राहणार नाही. तर या ठिकाणी तुम्ही प्रश्नाची डिझाईन बघू शकता. प्रश्न घेणार आपण, प्रश्नाबरोबरच या ठिकाणी प्रत्येक ऑप्शन तुम्हाला समजून सांगणार, त्याच्या पाठीमागची थिअरी समजून सांगणार, कन्सेप्ट समजून सांगणार, उत्तर हे त्याचं तेच का आहे ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगणार. मग तुम्हाला 1 तास झाले आणि 1 तासामध्ये 20च क्वेश्चन झाले. जर असा तुमचा माइंडसेट असेल तर आत्ताच याच क्षणाला तुम्ही सेशन सोडून जाऊ शकता. कारण विषय काय असतो, MCQ किती तुम्ही झाले आणि किती पाठ केले हा विषय नाही राजा. MCQ करत असताना त्याच्यामध्ये जे काय कन्सेप्ट आहे त्या बिल्ड करण्याचं काम आपलं असतं. MCQ 1 लाख तुम्ही दिवसाला सोडवले आणि त्यातला एकही कन्सेप्ट जर तुम्हाला माहीत नसला तर तुमचे ते MCQ सोडून काहीही खरं नाही आहे, तुमचं काहीच फायदा नाही आहे. ठीक आहे, तर चला आपण आपलं काम करूया. पहिल्याच MCQ पासून या ठिकाणी काय करूया राजा हो, सुरुवात करूया. ठीक आहे, बघा या ठिकाणी विषय कसा असतो. या ठिकाणी एक एक प्रश्न आपण घेऊया. या ठिकाणी आता इंग्लिशमध्ये आहे, पण घाबरायचं काम नाही, घाबरू नका. मी आहे तोपर्यंत घाबरू नका, फक्त माझ्यासोबत चला. ठीक आहे, मी सांगतो तसं करा. बघा, MCQ मी सांगतानाच तुम्हाला सगळं मराठीत सांगणार आहे. द मेन पर्पज ऑफ कम्युटेटर इन अ DC मशीन. मित्रांनो, DC मशीनमध्ये तुम्हाला कम्युटेटर मी सांगितला होता कम्युटेटर सांगितलं होतं की नाही. हा अशा पद्धतीने तुमचा कम्युटेटर लावला होता. कशावरती? त्या शाफ्टवरती, आर्मेचरच्या बाजूला लावला होता. इथे काय होतं, त्या याच्यावरती कम्युटेटरवरती अशा पद्धतीने सेगमेंट होते, बरोबर आहे की नाही. आणि हा कम्युटेटर आपण त्या ठिकाणी कशासाठी वापरला होता? DC मशीनमध्ये बोललंय. जर कम्युटेटर AC मशीनमध्ये जर वापरला तर त्याचं काम वेगळं. AC मशीनमध्ये तुमच्या AC मोटरमध्ये, या ठिकाणी AC मोटरमध्ये पण नाही, हा ठीक आहे, DC मोटरमध्ये बघू आपण. काय इथं जर DC मोटर असतं तर या ठिकाणी आपलं उत्तर दुसरं असतं. कसं उत्तर दुसरं असतं? DC मोटरला आपण काय करतो, DC सप्लाय देतो. DC सप्लाय दिला, पण आतमध्ये EMF इंड्यूस होण्यासाठी AC सप्लाय लागतो. मग त्या ठिकाणी तुमचं कम्युटेटर काय करतं, DC टू AC करतं. म्हणजे या ठिकाणी रोटेटिंग इन्व्हर्टरचं काम करतंय तुमचं. कुठे? मोटरमध्ये. पण प्रश्न आपल्याला काय विचारलाय? जनरेटरचा विचारलाय. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. कशाचा विचारलाय? जनरेटरचा विचारलाय. म्हणून तुम्हाला या ठिकाणी लक्षात पाहिजे, जनरेटरपासून आपण DC घेतो. मग आउटपुट काय असणार आहे? DC, पण आतमध्ये तयार काय होतो राजा? AC. आणि तुम्हाला आपल्या चार्जर माहिती आहे फोनचं. चार्जर काय करतं? AC टू DC करतं आणि त्यामध्ये काय असतो? रेक्टिफायर असतो. म्हणजेच आपलं काम काय करतं कम्युटेटर? हे कम्युटेटर काम करतं रेक्टिफायरचं. आणि तो रेक्टिफायर कोणता? रोटेटिंगवाला. काय? रोटेटिंग. कारण हे रोटेटिंग आहे, स्टेशनरी का नाही. मग आपलं AC टू DC केलंय. मग कुठे दिसतंय? टू कन्वर्ट AC टू DC. नंबर 1लाच आपलं ऑप्शन आपल्याला सापडले. बघा, अशा पद्धतीचे MCQ आपण या बॅचमध्ये कव्हर करतोय. ठीक आहे, हा आपला 1 नंबरचा प्रश्न राजा हो झाला. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. इथे आपले एकदम फास्ट होणारे MCQ, काही ताण नाही आहे तुम्हाला, काहीच टेन्शन नाही. बघा, हाऊ आर द इंटरनल पोल. काय? इंटरनल पोल हे आपले त्याची फील्ड कॉईल आहे. कुठे? DC जनरेटरमध्ये. ती कशी कनेक्ट असते? बघा, प्रश्नाचा अर्थ काय? DC जनरेटरमध्ये आपण वापरतो इंटरपोल. त्या इंटरपोलची जी काही फील्ड कॉईल आहे ती कशा पद्धतीने कनेक्ट असते हा प्रश्न आपल्याला विचारलाय. ठीक आहे, तुम्हाला मी शिकवताना बोललो होतो की ही आहे तुमची आर्मेचरची वाइंडिंग. काय आहे? ही आहे तुमची आर्मेचरची वाइंडिंग. आणि एक्झाम्पल ही आहे तुमची इंटरपोलची वाइंडिंग. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमची इंटरपोलची जी वाइंडिंग आहे ती तुमच्या आर्मेचरच्या वाइंडिंगच्या सिरीजमध्ये कनेक्ट असते. काय? सिरीजमध्ये जोडलेली असते.
असते. मग मला सांगा राजा हो, इथून करंट वाहतोय IA, काय आर्मेचरच्या वाइंडिंगमधून करंट वाहतो समजा IA, तर तुमच्या इंटरपोलच्या फील्ड वाइंडिंगमधून कोणता करंट वाहीन? सेम तोच IA करंट वाहणार आहे, कारण ते सिरीजमध्ये आहे आणि सिरीजमध्ये सेम करंट वाहत असतो. मग ही एक कन्सेप्ट तुमची तयार झाली, क्लिअर झाली की आपल्या इंटरपोल वाइंडिंगमधून जो करंट वाहत असतो तो करंट कोणता असतो? आर्मेचर वाइंडिंगचा करंट असतो. पण एवढं लक्षात ठेवा, जर या करंटची डायरेक्शन जर ही असली तर या करंटची डायरेक्शन या ठिकाणी ही असणार आहे. म्हणजे आर्मेचरच्या वाइंडिंगच्या करंटची डायरेक्शन आणि तुमच्या फील्ड वाइंडिंगच्या करंटची डायरेक्शन ही एकमेकांच्या अपोजिट असते. का बरं? कारण इंटरपोल आपण कशासाठी वापरले की जी की आर्मेचर फील्डचे फ्लक्स तयार झाली, ते फ्लक्स हे काय करतात? आपल्या मेन जी वाइंडिंग आहे, मेन वाइंडिंगच्या फ्लक्सला या ठिकाणी कमी करतात आणि त्या ठिकाणी होती आर्मेचर रिॲक्शन. मग त्या ठिकाणी आपण बघितलं थेरी सेशनमध्ये क्रॉस मॅग्नेटायझेशन आणि डिमॅग्नेटायझेशन हे कमी करण्यासाठीच आपण हे इंटरपोल वापरले. म्हणून या ठिकाणी आपल्या या वाइंडिंगमध्ये जे काही करंट होतो, फ्लो होतो, तो आपल्या आर्मेचर वाइंडिंगच्या अपोजिट फ्लो होतो आणि या ठिकाणी जे काही फ्लक्स तयार झाली तेच फ्लक्स या ठिकाणी तयार होऊन या फ्लक्सला या ठिकाणी कॅन्सल करण्याचं काम करतात. मग या ठिकाणी आपण आता प्रश्नाकडे येऊ. आपल्याला ही सगळी कन्सेप्ट या ठिकाणी कोणत्या ऑप्शनमध्ये त्या ठिकाणी बघायला भेटते ते बघूया. ठीक आहे. इन पॅरेलल तर नाहीच आहे, इन सिरीज विथ आर्मेचर वाइंडिंग भेटलं आपल्याला. नंबर 2च या ठिकाणी जी काही आर्मेचर वाइंडिंग आहे त्या वाइंडिंगच्या सिरीजमध्ये लावली. कोणती? आपली पोलची वाइंडिंग. कोणत्या पोलची? इंटरपोलची. आणि अजून एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला, बघा या ठिकाणी सांगतो. हे आहे आपलं जनरेटर. काय आहे आपलं? जनरेटर. ठीक आहे. जनरेटरचे हे आहे आपला मेन पोल. समजा हे आहे मेन पोल. या ठिकाणी मी 2च पोल काढतो. ठीक आहे. समजा 4 पोल काढले. काय झाले? 4 पोल. आता हा आहे नॉर्थ साऊथ. ठीक आहे. आणि या ठिकाणी आहे इंटरपोल आपले. कोणते? इंटरपोल आहे. तर मी तुम्हाला बोललो होतो जनरेटरमध्ये आपल्या इंटरपोलला जी काही पोलॅरिटी असती ती समोरच्या पोलची दिलेली जाते. म्हणजे ह्या पोलची पोलॅरिटी काय असणार? एन असणार. याच्या समोरची यस आहे म्हणजे याची यस असणार. याच्या समोरची काय? एन आहे म्हणजे एन असणार. याच्या समोरची यस आहे म्हणजे यस असणार. ही सुद्धा कन्सेप्ट आपण शिकवताना घेतली. ओके. चला आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय आहे? डीसी जनरेटर वर्क ऑन द प्रिन्सिपल. आत्ता पाठीमागं झालेल्या महापरीक्षेच्या पेपरमध्ये हा प्रश्न आला होता. डीसी जनरेटरचं वर्किंग प्रिन्सिपल काय? तर मी तुम्हाला शिकवलंय फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या प्रिन्सिपलवरती काय करतो? आपला डीसी जनरेटर काम करतो. त्यामध्ये फॅरेडेज लॉ राईट हँड रूल होता. काय राईट हँड रूल होता तोही आपण घेतला आणि लेफ्ट हँड रूल होता तोही आपण त्या ठिकाणी घेतला. राईट हँड रूलवरून आपण EMFची डायरेक्शन काढली होती जनरेटरमध्ये आणि लेफ्ट हँड रूलवरून आपण त्या ठिकाणी करंटची डायरेक्शन काढली होती मोटरमध्ये. हे सगळं आपल्या बॅचमध्ये झालं आहे शिकून. ठीक आहे. झाला हा प्रश्न क्लिअर. आता बघूया 4 नंबरचा प्रश्न काय. प्रश्न काय सांगतो बघा. इफ अ व्हेरिएबल लॉस, कोणती लॉस आहे? व्हेरिएबल लॉस ऑफ अ डीसी जनरेटर इज इक्वल टू द फिक्स लॉस, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग इज इफिशियन्सी ऑफ. करेक्ट कोणतं स्टेटमेंट आहे ते सांगितलं आहे. मी तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं की व्हेरिएबल लॉस जे आहे, व्हेरिएबल लॉस आणि तुमचे फिक्स लॉस म्हणजे कोणते? कॉन्स्टंट लॉस. हे जर दोन्ही सारखे असेल तर या ठिकाणी तुमची जी इफिशियन्सी असते, मी तुम्हाला असं लिहिलं होतं त्या ठिकाणी, ही जी इफिशियन्सी असते ती असते मॅक्झिमम. अशा कंडिशनला जी काही इफिशियन्सी असते आपली मॅक्झिमम असते. हे सगळ्या मशीनमध्ये आहे. तुम्हाला ट्रान्सफॉर्मर्समध्ये सुद्धा बघायला भेटेल की व्हेरिएबल लॉस आणि कॉन्स्टंट लॉस हे जर सारखे असेल तर त्या ठिकाणची जी काही इफिशियन्सी असते ती मॅक्झिमम इफिशियन्सी असते. म्हणून आपलं ऑप्शन ए या ठिकाणी राजा हो बरोबर असणार आहे. ठीक आहे. आता बघूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय सांगतोय? विच ऑफ द फॉलोइंग इज नोन ॲज द आउटर फ्रेम इन DC मशीन. आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्शन शिकलो मशीनचं. त्या ठिकाणी या ठिकाणचं शेवटचं जे काय कवच असतं आपल्या मोटरचं किंवा जनरेटरचं त्याला आपण बोललो होतो योक. हा योक काय करतो राजा हो? काय करतो मला सांगा? DC मशीनमध्ये आपला योक काय करतो? या ठिकाणी जे काही आतले सगळे काही पार्ट आहे त्या पार्टला या ठिकाणी संरक्षण करण्याचं काम करतो. आणि जनरेटरमध्ये तुम्हाला हे बोललो होतो की जे आपला फ्लक्स आहे त्याला काय करतो? या ठिकाणी रोटेटिंग फिरण्यासाठी मदत करतो. बरोबर. त्या ठिकाणी तो काय करतो? मी तुम्हाला ते सांगितलं तिथं पद्धतशीर एकदम कन्स्ट्रक्शननुसार चांगल्या पद्धतीने तुम्हाला कळेल असं सांगितलं होतं. मग आपला कोणता पार्ट येतो? योक असणार आहे. ठीक आहे. आता समोर जाऊया आपण 6 नंबरचा प्रश्न. अशा पद्धतीने कन्सेप्टनुसार आपण घेणार आहे, काळजी करू नका. द मटेरियल यूज इन स्प्लिट रिंग. आपण काय स्प्लिट रिंग बघितल्या? कुठं बघितल्या बरं स्प्लिट रिंग? इंडक्शन मोटरचं सेशन घेतलं तिथे स्प्लिट रिंग बघितल्या.
अजून कुठं बघितल्या, खूप साऱ्या ठिकाणी स्प्लिट रिंग बघितल्या. आपल्याला स्प्लिट रिंग कुठे वापरतो, कम्युटेटर जे आहे आपलं ते कम्युटेटर आणि स्प्लिट रिंग सारखंच, फक्त कम्युटेटर काय करतं AC to DC DC to AC करण्याचं काम करतं, तसं स्प्लिट रिंग करत नाही. आपलं हे असतं आपलं बघा शाफ्ट, शाफ्टवरती स्प्लिट रिंग लावलेले असतात, स्प्लिट रिंग, ठीक आहे, आणि त्याच्यावरती राहतात ब्रशेस. इंडक्शन मोटरचं जर तुम्ही लेक्चर केलं असेल तर त्या ठिकाणी मी चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं. ओके, ह्या स्प्लिट रिंग कशाच्या बनलेल्या असत्या हा प्रश्न आपल्याला आलाय, तर तो कॉपरच्या बनलेल्या असत्या, हे तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगितलं होतं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. असेच प्रश्न पेपरला येतात राजाओ, काही काळजी करायचं काम नाही. आता रोटेशनल लॉस इन इलेक्ट्रिकल मशीन कन्सिस्ट, रोटेशनल लॉस विषयी तुम्हाला या ठिकाणी विचारले. रोटेशनल लॉस म्हणजे कोणते तुमचे मी या ठिकाणी तुम्हाला हे पण लिहून दिलंय. रोटेशनल लॉस म्हणजे तुमचे मेकॅनिकल लॉस. या लॉसचे दोन प्रकार आपण बघितले होते, एक होता विंडेज लॉस आणि एक होता फ्रिक्शन लॉस. फ्रिक्शन लॉस कशाने होतो, त्या ठिकाणी असते बेरिंग घासतात आणि होतं फ्रिक्शन. विंडेज म्हणजे काय, तुमचा जो रोटर फिरत असतो त्याला काय करत होतं, हवा थाडती आणि त्या हवेमुळे होते विंडेज लॉस. हे दोन प्रकार कशाचे, आपल्या मेकॅनिकल लॉसचे आहे. कशाचे राजाओ, मेकॅनिकल लॉसचे. ओके, आणि त्या ठिकाणी आपण स्ट्रे लॉस बघितला होता, लक्षात ठेवा पेपरला येतो स्ट्रे लॉस. हे स्ट्रे लॉस जो आहे त्याचे प्रकार सांगा. मग स्ट्रे लॉस जो आहे तो आयर्न लॉस आणि मेकॅनिकल लॉस ह्या दोघांचा मिळून बनतो. मग असंच आपल्याला या ठिकाणी तेच विचारलंय, रोटेशनल लॉस विचारलंय. मग रोटेशनल लॉस कोणते, विंडेज लॉस आणि फ्रिक्शन लॉस, ते आपल्याला बघायचंय. बघा कुठे दिसते आपल्याला, फ्रिक्शन अँड विंडेज लॉस. पुढं काय, स्टेटर कोअर नाही, रोटर कोअर नाही, स्ट्रे लोड लॉस अँड फ्रिक्शन अँड विंडेज लॉस. तर स्ट्रे लॉस या ठिकाणी आलाय. मग स्ट्रे लॉस आला म्हणजे आयर्न लॉस पण येईन, आणि आयर्न लॉस हा आपला फ्रिक्शन लॉस आहे करा जाऊ, रोटेशनल लॉस आहे का तो नाही आहे, म्हणून हे आपलं कन्फ्युजन व्हायचं नाही आहे, हे आपलं उत्तर नसणार. तर नंबर 1चं फ्रिक्शन अँड विंडेज लॉस हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, कळालं हे तुम्हाला. आता समोर 8 नंबरचा प्रश्न, आपण 20 क्वेश्चन या ठिकाणी ॲड केले. ओके, व्हॉट इज द इलेक्ट्रिक्स मशीन, काय, व्हॉट इज अ इलेक्ट्रिक मशीन दॅट कन्व्हर्ट मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. तुम्हाला मी DC मशीन शिकवताना सांगितलं, DC मशीनला आपण प्राईम मूव्हर लावतो. काय करतो, प्राईम मूव्हर लावतो. प्राईम मूव्हर काय करतं, मेकॅनिकल एनर्जी काय करतं, आपल्या जनरेटरला देतं, आणि तिथून पुढं आपण काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जी घेतो. मग तेच यांनी विचारलं की मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्याला कोणतं साधन देतं. आता इलेक्ट्रिक सर्किट ब्रेकर देतं का नाही, इलेक्ट्रिक मोटर देते का नाही, इलेक्ट्रिकल व्हॅटमीटर देतं आहे का नाही, इलेक्ट्रिकल जनरेटर आपल्याला हे देत असतं. म्हणून आपलं ऑप्शन डी या ठिकाणी बरोबर असणार आहे. ठीक आहे, आता 9 नंबरचं सेशन या ठिकाणी बघूया. सेशन म्हणजे हे मला सेशन म्हणण्याची सवय लागली. ठीक आहे, आपलं या ठिकाणी क्वेश्चन आहे, इफ द सिरीज फील्ड टर्न आर सो ॲडजस्टेड, ठीक आहे, दॅट द फुल लोड टर्मिनल. आता या ठिकाणी फुल लोडचं टर्मिनल व्होल्टेज तुम्हाला मी मराठीत सांगणार आहे बरं का, काळजी करू नका. फुल लोडचं जे टर्मिनल व्होल्टेज आहे हे इक्वल टू द नो लोडचं टर्मिनल व्होल्टेज असं बोललं यांनी. तर या ठिकाणी या जनरेटरचा प्रकार काय आहे ते आपल्याला विचारलं आहे. तुम्हाला मी हे शिकवलं का रे, ओव्हरलोड जनरेटर, अंडरलोड जनरेटर शिकवलं. ओव्हर कंपाऊंड जनरेटर, सॉरी ओव्हर कंपाऊंड, अंडर कंपाऊंड आणि फ्लॅट कंपाऊंड हे शिकवलं. ओव्हर कंपाऊंडमध्ये जो लोड व्होल्टेज असतं, मी VL लिहितो, काय लोड व्होल्टेज जे असतं ते जास्त असतं आपल्या नो लोड व्होल्टेजपेक्षा. आपला अंडर म्हणजे काय, अंडरमध्ये लोड व्होल्टेज कमी आहे तुमच्या नो लोडपेक्षा, आणि फ्लॅटमध्ये हे दोघं सारखे असतात. हे तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं. ठीक आहे, आता या ठिकाणी नो लोड व्होल्टेजला तिथं ई नोट असं काही आपण लिहिलं होतं. ठीक आहे, काहीच नका, आपल्याला काय आहे, आपल्याला फक्त कळायला पाहिजे कुठे काय काय सिम्बॉल आपण लावला ते आपल्या मनावर आहे, फक्त त्याला म्हणायचं काय ते एकच म्हणायचं. आपण सिम्बॉल काही पण लावू शकतो. आता या ठिकाणी मग सांगितलं आहे फुल लोडचं टर्मिनल व्होल्टेज इक्वल टू द नो लोड टर्मिनल व्होल्टेज असेल तर ह्या जनरेटरला आपण काय म्हणतो हे या ठिकाणी बोललो. तर ह्या जनरेटरला आपण फ्लॅट जनरेटर म्हणतो. ठीक आहे, आता अनकंपाऊंड, अंडर कंपाऊंड, लेवल कंपाऊंड, ओव्हर कंपाऊंड. ओव्हर कंपाऊंड नाही आहे, अंडर कंपाऊंड नाही आहे, अनकंपाऊंड सांगितलं त्यांनी ते तर नाहीच आहे, आणि अंडर कंपाऊंड नाही आहे. जो तुम्हाला लेवल कंपाऊंड म्हणलं मी त्यालाच आपण काय म्हणतो, लेवल कंपाऊंड म्हणतो, आणि हे आपल्या या ठिकाणी ऑप्शन बरोबर असणार आहे. ठीक आहे, आता समोरचा प्रश्न आपण पहिली कन्सेप्ट घेणार आहे, त्यानंतर या ठिकाणी
पद्धतीने समजून सांगणारे अर्जुना 1.0 नावाची बॅच आहे, ज्यामध्ये की आपण हे सगळं थेरी कंप्लीट केलेली आहेत, कंप्लीट करत आहोत. रोज सेशन चालू आहे, थेरीचे सेशन, आणि हे जे आपण MCQ सेशन घेतोय ते पण त्याच बॅचचे सेशन आहे, जे की डेमो सेशन आपण या ठिकाणी यूट्यूबला देतोय. या बॅचमध्ये MCQ लेक्चर भेटणार आहे, जे की आपण घेतोय. थेरी लेक्चर पण आहे, चालू आहे. मराठी जशी भाषा मी तुम्हाला बोलतोय तशी मराठी इंग्लिश भाषा असणार आहे. लेखी नोट्स भेटणार आहे, कलरफुल डायग्राम असणार आहे, दररोज लेक्चर होणार आहे, डाउनलोडसुद्धा लेक्चर होणार आहे. कुठं होणार आहे? ॲप्लिकेशनमध्ये. बघा कुठे कुठे आपल्याला इंटरनेट भेटतं, कुठं नसतं. मग जिथे इंटरनेट भेटलं ना तिथे आपण डाउनलोड करून आपल्या या ठिकाणी बॅचमध्ये तुम्ही ठेवू शकता, ॲप्लिकेशनमध्ये ठेवू शकता, आणि नंतर तुम्ही जिथे तुम्हाला हे नाही आहे, नेटवर्क नाही आहे, तिथे तुम्ही ते बघू शकता. अशी पण फॅसिलिटी आहे. आणि डाऊट सेशनसुद्धा होणार आहे. तुम्हाला जे काही डाऊट आहे ते सगळे तुम्ही मला पाठवणार, मी त्याच्यावरती लेक्चर घेणार आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने पद्धतशीर समजून सांगणार ते डाऊट सेशन. ही सुवर्ण संधी आहे मित्रांनो. सगळं काही तुम्हाला 999 म्हणजे 1000 रुपयामध्ये त्या ठिकाणी भेटते. ओके. या ठिकाणी जर फॅकल्टीचा तुम्ही जर विषय केला तर मी स्वतः ते सगळं घेतोय. महाट्रान्सको टेक 2 रँक 10 आहे महाराष्ट्र. महाट्रान्सको 30 असिस्टंट टेक्निशियन रँक 333 आहे. आणि महावितरणमध्ये जे काही आहे त्यामध्ये सुद्धा विद्युत सहाय्यक म्हणजे असिस्टंट टेक्निशियन म्हणून त्या ठिकाणी सुद्धा सिलेक्शन आहे. आणि एवढा सगळा एक्सपिरियन्स घेऊन मी तुम्हाला काय करतोय, या सगळ्या गोष्टी सांगतोय. तर ही बॅच तुम्हाला एनरोल करायची जर असेल, या ठिकाणी जर तिचा सहभाग घ्यायचा असेल, तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. टेक्निकल यूट्यूबवाला हे आपलं ॲप्लिकेशन आहे. या ॲप्लिकेशनची लिंक दिली आहे. तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ह्या बॅचची डिटेल इन्फॉर्मेशन बघू शकता. ठीक आहे. आता समोरचा क्वेश्चन आहे आपला 10 नंबरचा क्वेश्चन बघूया. इन अ DC जनरेटर द जनरेटर EMF इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. तुम्हाला DC जनरेटर जो EMF आहे त्याचा फॉर्म्युला मी सांगितला होता. EMF ZNP/60A. तर यांनी एवढंच बोललंय की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल हा जो EMF आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कुणाला असतो. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणाला आहे? हा EMF हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कंडक्टरला आहे, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल स्पीडला आहे, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल पोलला आहे, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल फ्लक्सला आहे. पण तुम्हाला बोललो होतो इथले कंडक्टर आणि पोल हे काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. मग याला प्रोपोर्शनल नाही, तो स्पीडला प्रोपोर्शनल आहे आणि फ्लक्सला प्रोपोर्शनल आहे. आणि तुम्हाला हेही बोललो होतो की तो नंबर ऑफ पॅरलल पाथ ज्याला की आपण ए बोललो होतो आपण, त्याला तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि आपल्याला तेवढंच विचारलं की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कोणाला आहे. मग या ठिकाणी बघा कुठं दिसते, द मॅग्नेटिक फ्लक्स पर पोल आहे का? नाही, हे नाही आहे. द स्पीड ऑफ आर्मेचर आहे का? नाही. द नंबर ऑफ पॅरलल पाथ, यस, नंबर ऑफ पॅरलल पाथला काय आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. आता बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न किती? 11 नंबरचा. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज डिफाइंड ॲज द स्ट्रे लॉस इन DC जनरेटर. स्ट्रे लॉस म्हणजे कोणते लॉस मी तुम्हाला सांगितलं होतं? स्ट्रे लॉस म्हणजेच कोणते लॉस मी तुम्हाला सांगितलं होतं का नाही हे तुम्ही मला सांगा. स्ट्रे लॉस लिहू. स्ट्रे लॉस मी बोललो होतो तुम्हाला. स्ट्रे लॉस आपण बघितलं होतं. स्ट्रे लॉस म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं तुमचे विंडेज लॉसचा त्याचा या ठिकाणी मी तुम्हाला एक क्ल्यू देतो. विंडेज लॉस मी बोललो होतो. मला तुम्ही सांगायचं, कमेंट करायचे. स्ट्रे लॉस म्हणजे कोणकोणते लॉस मी तुम्हाला थेरीचं लेक्चर घेताना सांगितले होते. तर स्ट्रे लॉस म्हणजे मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. स्ट्रे लॉस म्हणजे असते तुमचे मेकॅनिकल लॉस. मी जे बोललो तुम्हाला विंडेज लॉस वगैरे, फ्रिक्शन लॉस वगैरे, ते मेकॅनिकल लॉसचे प्रकार आहे. मग या ठिकाणी मेकॅनिकल लॉस आणि तुमचे काय, आणि तुमचे कोर लॉस हे दोघांचं कॉम्बिनेशन असतं तुमचे स्ट्रे लॉस. मग यानुसार आपल्याला हेच विचारलं आहे स्ट्रे लॉस म्हणजे कोणकोणते लॉस. तर मेकॅनिकल लॉस आणि कोर लॉस आपल्याला नंबर 2च्या ऑप्शनमध्ये या ठिकाणी दिसते. बघा, दिसलं. मग म्हणून हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता 11 प्रश्न आपण घेतले, या ठिकाणी 12वा प्रश्न आपला चालू आहे. 12वा प्रश्न, द जनरेटर मे लॉस इट रेसिड्युअल मॅग्नेटिझम ड्यू टू. आता प्रश्न काय आहे? रेसिड्युअल मॅग्नेटिझम हे बोललो होतो मी. काय होतं? आपली जी मेन फील्ड वाइंडिंग असते त्यामध्ये ऑलरेडी काय असतं? रेसिड्युअल मॅग्नेटिझम असतं. आणि ते असलं तरच या ठिकाणी काय होतं? आपलं जनरेटर या ठिकाणी EMF इंड्यूस करतं. बरोबर आहे की नाही? हे तुम्हाला बोललो होतो. आता प्रश्न विचारला, हे लॉस जर झालं, हे लॉस होतं तर याचे कारण विचारले. हे कशामुळे लॉस होते मी तुम्हाला हे शिकवायचं राहिलंय, पण या ठिकाणी आपण कव्हर करूया. ठीक आहे. बघा, तुम्हाला सांगतो आत्ता पहिले याच्यातलं ऑप्शन बघू आपलं कोणतं बरोबर आहे. इट बिंग कीप आयडियल ऑफ लॉंग टाईम.
जर तुमचं मशीन जर खूप जास्त वेळेसाठी लॉंग टाईमसाठी जर बंद असेल तर तुमचा काय होतो, या ठिकाणी रेसिड्युअल मॅग्नेटिझम लॉस होतो, म्हणजे त्या ठिकाणी तो राहत नाही. नंतर हेवी शॉर्ट सर्किट, जर हेवी शॉर्ट सर्किट झालं तर त्या ठिकाणी हीट निर्माण होते, त्याच्यामुळे सुद्धा तुमचं रेसिड्युअल मॅग्नेटिझम संपतं. नंतर हेवी ओव्हरलोड, जर ओव्हरलोड जर झालं तेव्हासुद्धा रेसिड्युअल मॅग्नेटिझम संपतं. त्याच्यानंतर इट बिंग सब्जेक्टेड टू मच हीट, त्या मग ओव्हरलोड झालं, हीट तयार झाली, शॉर्ट सर्किट झाली, हीट तयार झाली, याच्यामुळे सुद्धा काय होतं, तुमचं रेसिड्युअल मॅग्नेटिझम संपतं. म्हणजे हे सगळे आपले उत्तर बरोबर असणार आहे. म्हणजे ऑल ऑप्शन इज करेक्ट, ऑल ऑफ द अबो असं सुद्धा त्या ठिकाणी ऑप्शन असतं. ठीक आहे, कळालं. मग हे रेसिड्युअल मॅग्नेटिझम काय असतं ते सांगितलंच, ते का संपतं आता ते मी तुम्हाला या ठिकाणी कव्हर केलं. थेरी सेशन घेताना काही या ठिकाणी गोष्टी विसरून जातात, राहून जातात शिकवताना, त्या आपल्या कुठे कव्हर होतात, मग MCQ सेशनमध्ये कव्हर होतात. म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंटचा पेपर क्रॅक करण्यासाठी कोणीही थांबू शकत नाही, कारण आपण 100 पैकी 100 गोष्टी शिकणार आहे. आणि कुठं, अर्जुना बॅचमध्ये. काय, ARJUNA या आपल्या अर्जुना बॅचमध्ये शिकणार आहे. ठीक आहे, चला आपण 13 नंबरचा क्वेश्चन बघूया. कोणत्याही प्रकारचा टाइमपास आपण करत नाही. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंडिशन फॉर पॅरलल ऑपरेशन ऑफ DC जनरेटर. ही गोष्ट शिकवायची राहिली आहे की 2 जनरेटर आहे, हे 2 जनरेटर आहे, यांना आपल्याला काय करायचं आहे, पॅरलल असं नाही, हे जनरेटर आहे इथं ठेवलं याच्या जागेवर, आणि हे एक जनरेटर, याला काय करायचं आहे, हे 3 याचे काय आहे, फेज आहे, आणि याचे 3 फेज आहे. हे 3 फेज सगळ्या तिघांना आपल्याला एक करून या ठिकाणी दोघांना पॅरलल करायचं. याने काय होईल, इफिशियन्सी वाढेल. जर आपल्याला या जनरेटरवरती काम करायचं, याला आपण कट करू शकतो, तरी पण समोरचा सप्लाय चालू राहील का नाही. मग आपल्याला याच्यामुळे काय होतं, आपली इफिशियन्सी वाढती, आपला जो काही सप्लाय आपण समोर दिलेला आहे तो कंटिन्यू राहतो. आपण कोणत्याही एका मशीनवरती काय करू शकतो, काम करू शकतो, दुसरीला चालू ठेवून त्याला बंद करू शकतो. ठीक आहे, हे या ठिकाणचे काय आहे, मग या ठिकाणचे गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी की ते आपण त्या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे, आता आपण बघूया. या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ती कंडिशन नॉट अ कंडिशन फॉर पॅरलल ऑपरेशन, म्हणजे ती कंडिशनची आपल्याला गरज नाही, ते असं बोलले. सेम पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन हे सेम पाहिजे राजाओ, कधी लक्षात ठेवा. सेम व्होल्टेज रेटिंग सेम पाहिजे दोघांची, तेव्हाच आपण त्याला पॅरलल जोडू शकतो. सेम ऑपरेटिंग टेम्परेचरची काही गरज नाही आहे, टेम्परेचर याचा 10 आहे, त्याचा 15 आहे, काही गरज नाही, म्हणून आपलं हे उत्तर असणार आहे. ठीक आहे, समोर आता सेम पर्सेंटेज स्पीड रेग्युलेशन, त्याचा जो स्पीड रेग्युलेशन आहे प्राईम मूव्हरचा तो सुद्धा सेम पाहिजे. ठीक आहे, मग तुम्हाला कळालं की पॅरलल जर त्यांना दोघांना जोडायचं असेल तर काय काय सेम पाहिजे, व्होल्टेज रेग्युलेशन सेम पाहिजे, व्होल्टेज रेटिंग सेम पाहिजे, त्यानंतर प्राईम मूव्हरचं जे स्पीड रेग्युलेशन आहे ते पण सेम पाहिजे. पण आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की काय आपल्याला नको आहे, मग आपल्याला सेम टेम्परेचर नसलं तरी चालतं, म्हणून आपलं या ठिकाणी हे उत्तर त्या ठिकाणी राजा हो बरोबर असणार आहे. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न. अ DC जनरेटर यूज फॉर आर्क वेल्डिंग शूड. मी तुम्हाला सांगितलं होतं की आर्क वेल्डिंगसाठी कोणतं जनरेटर वापरतात, कोणतं वापरतात, डिफरन्शियल जनरेटर वापरतात. मग यांनी तुम्हाला खाली डायरेक्ट डिफरन्शियल जनरेटरचं ऑप्शन दिलं नाही बघा, या ठिकाणी दिले कॅरेक्टरिस्टिक्स. मग तुम्हाला ॲप्लिकेशनही माहीत पाहिजे, ते ॲप्लिकेशन कोणत्या जनरेटरचं आहे ते माहीत पाहिजे, आणि त्या जनरेटरच्या कॅरेक्टरिस्टिक्सही माहीत पाहिजे. मग डिफरन्शियल जे काही जनरेटर आहे, मी तुम्हाला शंट जनरेटर शिकवताना सांगितलं होतं, त्या ठिकाणी स्लाइटली डाऊन कॅरेक्टरिस्टिक्सविषयी बोललो होतो. ओके, आणि डिफरन्शियल जनरेटरमध्ये सांगायचं राहिलं होतं का सांगितलं होतं मला माहीत नाही, पण त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक असतात ते ड्रुपिंग कॅरेक्टरिस्टिक्स असतात. म्हणून या ठिकाणी आर्क वेल्डिंगविषयी विचारलं. अ DC जनरेटर यूज फॉर आर्क वेल्डिंग शुड हॅव, तर या ठिकाणी ते कॅरेक्टरिस्टिक्स आहे आपले ड्रुपिंग कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, म्हणून आपलं हे उत्तर बरोबर आहे. उत्तर आपलं डिफरन्शियल आहे, मग डिफरन्शियलचे कॅरेक्टरिस्टिक्स काय, ड्रुपिंग कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, इथं आपल्याला स्टेप कन्सेप्ट बघा कसं आहे, साखळीमध्ये साखळी आणि साखळीमध्ये साखळी जुळालेली आहे. जर यातली मधली एक जरी साखळी तुटली तर तुमचा सगळा सत्यानाश होणार आहे. मग ही साखळी कशा पद्धतीने जोडायची आहे, आर्क वेल्डिंग हे ॲप्लिकेशन कशाचं आहे, डिफरन्शियलचं आहे, आणि डिफरन्शियलचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते, तर हे ड्रुपिंग कॅरेक्टरिस्टिक आहे. ओके, कळाला. 14 नंबरचा किती भारी क्वेश्चन होतं बघा, असे प्रश्न पेपरला विचारले जातात, आणि यामुळे आपला पाय फसतो आहे की नाही. बघा, फॉर अ DC जनरेटर एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स शो रिलेशन बिटवीन, तुम्हाला मी इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले होते. इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स
अरे पेन बदलतो. इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी आपला जनरेटर EMF घेतला होता आणि त्याच्यावरचे आपण आर्मेचर करंट घेतले होते. ठीक आहे. तसेच आपण एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स टर्मिनल व्होल्टेज आणि लोडचा करंट घेतला होता का नाही. आणि तेच विचारलं या ठिकाणी की एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्सचे हे कोणाकोणाच्या वर्सेस असतात, ते कोणाकोणाचं रिलेशन असतं. आपण एक एक बघूया. काय आहे? टर्मिनल व्होल्टेज अँड लोड करंट नंबर 1लाच भेटलं आहे बघा. टर्मिनल व्होल्टेज, ह्या टर्मिनल व्होल्टेज आणि हे लोड करंट भेटलं. खाली जायचं कामच नाही. टर्मिनल व्होल्टेज अँड स्पीड नाही. जनरेटरचा व्होल्टेज अँड फील्डचा करंट नाही. जनरेटरचा व्होल्टेज अँड आर्मेटरचा करंट नाही. आपलं 1 नंबरचंच बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीने 15 नंबरचा क्वेश्चन आपण बघितला. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आपण जेवढं थेअरीच्या सेशनमध्ये शिकलो तेवढ्यातच प्रश्न आलेले आणि हे सगळे प्रश्न पेपरला आलेले बरं का. मी काय बनवण्यासाठी मी काही महामानव नाही आहे. काय मी काही महामानव नाही. हे सगळे पेपरला प्रश्न आलेले. DRDO, इस्रो, UPPCL, ट्रान्सको ह्या सगळ्या जनको यांना पेपरला प्रश्न आलेले. हे तेच घेतोय आपण हे स्वतः मनाचे प्रश्न घेणार नाही आहे. तुम्हाला सांगतो अर्जुना 1.0 बॅचमध्ये जे काही MCQ सेशन होईल त्यामध्ये जे काय आपण MCQ घेणार ते इथून पाठीमागे जे प्रिव्हियस क्वेश्चन आलेले प्रिव्हियस क्वेश्चन तेच असणार आहे. ठीक आहे. विच वन ऑफ द पार्ट ऑफ DC जनरेटर इज यूज टू स्प्रेड आउट ऑफ फ्लक्स. काय करायचं? स्प्रेड करायचं. कुणाला? फ्लक्सला. इन इयर गॅप. आता इयर गॅप कोणता? हे या ठिकाणी काय आहे? तुमचं आहे या ठिकाणी हे काय? जनरेटरचा हे झाली फील्ड, ह्या झाला तुमचा आर्मेचर. काय झाला? हा झाला आर्मेचर. अशा पद्धतीने. आणि या ठिकाणी काय होतं? आपले फील्ड हे होत्या पोल शू आणि पोल कोर होते. तर या ठिकाणी मी तुम्हाला बोललो होतो की या ठिकाणी आपले पोल शू जे आहे ते एकदम अशी त्याची साईज जास्त का करतात? असं एकदम त्याला पसरलेलं का असतं? तर ते कशासाठी असतं राजा हो? हे तुम्हाला ह्या आजच्या प्रश्नामध्ये कळेल. ते कशासाठी असतं? तुमचे जे काही फ्लक्स आहे, काय तुमचे जे काही हे फ्लक्स आहे ना, या फ्लक्सला स्प्रेड करण्यासाठी असतं. आणि तेच प्रश्नात विचारलं आहे की असा कोण आहे की तो आपल्या इयर गॅपमध्ये आपल्या फ्लक्सला स्प्रेड करण्याचं काम करतो. मग कोण आहे राजा? तो हा तुमचा पोल शू आहे. मग या ठिकाणी तुमचं उत्तर पोल शू हे बरोबर येणार आहे. ठीक आहे. कळालं इथपर्यंत? 16 नंबरचा प्रश्न. अशाच पद्धतीने बघूया 17 नंबरचा प्रश्न. काय बघा. इन आयडियल DC जनरेटर इज वन दॅट हॅज ... व्होल्टेज रेग्युलेशन. काय? इन आयडियल DC जनरेटर इज वन दॅट हॅज ... व्होल्टेज रेग्युलेशन. एक आयडियल जनरेटर आहे. कसं जनरेटर आहे? आयडियल. मी तुम्हाला बोललो होतो की व्होल्टेज रेग्युलेशन हे 0 हे सगळ्यात भारी. कोणतं? 0. ZERO म्हणजे आपलं कमीत कमी जेवढं व्होल्टेज रेग्युलेशन असेल तेवढं चांगलं. मग त्यात 0 जर असेल तर तेवढंच चांगलं. मग आता यांनी बोलले आयडियल जनरेटर. मग कधी सांगतो तुम्हाला, जर आयडियल कोणती वस्तू असेल तर त्यामध्ये लॉस वगैरे काही नसतात. मग मला सांगा, जर लॉस वगैरे काही नसले तर तो जनरेटर एकदम भारी असणार आहे. मग तो भारी असले त्याचे जे काही रेग्युलेशन असणार आहे, व्होल्टेज रेग्युलेशन, ते काय असणार आहे? 0. म्हणून आपल्या या ठिकाणी काय राजा हो? रेग्युलेशन जे आहे 0 आहे. तुम्हाला मी शिकवताना बोललो होतो एक सिरीज जनरेटर घेतलं होतं आपण, एक ओव्हर कंपाऊंड जनरेटर घेतलं होतं. कोणतं? बघा या ठिकाणी मी दिलं आहे. एक ओव्हर कंपाऊंड आणि एक सिरीज जनरेटर. या दोघांचे जे काही व्होल्टेज रेग्युलेशन तुम्हाला सांगितलं होतं हे निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन होतं. काय? निगेटिव्ह. ओके. त्यामध्ये एक फ्लॅट सांगितला होता, फ्लॅटवाला. तर फ्लॅटचं काय होतं? 0 व्होल्टेज रेग्युलेशन होतं. बरोबर. आणि बाकीचे सगळ्यांचं पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन होतं. आता या ठिकाणी आपण डिसेंडिंग ऑर्डरने व्होल्टेज रेग्युलेशन लिहून दिलं आहे. या ठिकाणी सिरीज, नंतर डिफरन्शियल, नंतर ओव्हर, नंतर शंट, नंतर सेपरेटली आणि फ्लॅट. अशा पद्धतीने डिसेंडिंग म्हणजे उतरत्या. काय? उतरतं, खाली उतरताय तुम्ही, वरती गेले आणि वरतून खाली उतराय, असं डिसेंडिंग ऑर्डरने ते लिहिलं आहे. ठीक आहे. हा प्रश्न मग कळाला तुम्हाला चांगल्या पद्धतीने. ठीक आहे. आता आपण पुढचा. आणि कोणत्या लोकांना कळणार माहिती की प्रश्न? ज्यांनी आपलं थेरीचं सेशन केलं. आणि याचं थेरीचं सेशन हे यूट्यूबला सध्या फ्रीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. जर तुम्हाला करायचं असेल तर DC मशीन आणि DC मोटरचं. ठीक आहे. ते आपण डेमोसाठी टाकले होते की अर्जुना 1.0 बॅचमध्ये कशा पद्धतीने आपण थेरीचे सेशन घेतोय हे तुम्हाला कळण्यासाठी ते टाकलं होतं राजा. ठीक आहे. बघा आपले 3 क्वेश्चन राहिले, 18-19 मिनिट्स. ओके. नंतर हे सेशन थांबणार. विच ऑफ द फॉलोइंग कलेक्ट करंट फ्रॉम द कम्युटेटर. आपला कम्युटेटर आहे. विच ऑफ द फॉलोइंग खालीलपैकी कोणता कलेक्ट करतो करंट कुठून? कम्युटेटरवरून. बस एवढा याचा अर्थ आहे. बेरिंग करते का? नाही. बेरिंगच्या प्लेट करत्या का? नाही. टर्मिनल प्लेट करत्या का? नाही. करतं कोण? ब्रश.
या ठिकाणी कम्युटेटर होता, कम्युटेटरवरती कसे ब्रश लावलेले होते 2 साईडने मी तुम्हाला सांगितलं होतं अशा पद्धतीने, आणि त्या ब्रशमधून काय होतं सप्लाय जात होता, ते स्टेशनरी होते, आपला कम्युटेटर रोटेटिंग होता, हे सगळं आपण शिकवलेले आहे. म्हणून या ठिकाणी आपलं ऑप्शन काय ब्रश येणार. तेच विचारलं या ठिकाणी, कलेक्ट कोण करतो, करंट कलेक्ट कोण करतो, कम्युटेटरवरून तर ब्रश करतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न असणार आहे, इन अ लॅप वाइंडिंग द नंबर ऑफ पॅरलल पाथ आर. मी तुम्हाला बोललो होतो, एक शिकवली होती तुम्हाला लॅप वाइंडिंग, काय लॅप वाइंडिंग, एक शिकवली ती वेव्ह वाइंडिंग. ठीक आहे, या दोघांना काय म्हणायचं काय नाही याचं सगळं भापट पसारा थेरी आपण शिकलो होतो. लॅपमध्ये बोललो होतो तुम्हाला मी, जे की नंबर ऑफ पॅरलल पाथ असणार ते असणार तुमच्या पोल एवढी. मग त्या ठिकाणी डुप्लेक्स, ट्रिप्लेक्स, फोरप्लेक्स काय आहे त्याच्यानुसार तुम्हाला थेरी सगळी प्रॉपर सांगितली होती. नंबर ऑफ पॅरलल पाथ जर सिम्प्लेक्स असेल, या ठिकाणी जर काही दिलं नाही तर लक्षात ठेवायचं सिम्प्लेक्स आहे. सिम्प्लेक्स म्हणजे यम गुणिले आपले नंबर ऑफ पोल असतात, म्हणजे यमची किंमत 1 आणि या ठिकाणी जी एची किंमत इथे नंबर ऑफ पॅरलल पाथ या ठिकाणी असतो तुमचा पी. ओके, मग इथे काय येणार तुमचं जाऊ द्या, हे तुम्हाला सांगतच नाही, कारण या ठिकाणी तुम्ही नंबर ऑफ पॅरलल पाथची एवढंच सांगतो की लॅप वाइंडिंगमध्ये पोलची जेवढी संख्या आहे तेवढीच तुमच्या नंबर ऑफ पॅरलल पाथची संख्या असते. जर ते डुप्लेक्स असेल तर तिथे जो यम बोललो त्या यमच्या ठिकाणी 2 ठेवतो आपण, म्हणजे 2 गुणिले मग त्या ठिकाणी पोलची संख्या होती. इथे असतात गुणाकारामध्ये पोल, ए इज इक्वल टू एम पी. ठीक आहे, या ठिकाणी यमची डुप्लेक्स असेल 2 ठेवतो, ट्रिप्लेक्स 3 ठेवतो, फोरप्लेक्स 4 ठेवतो आणि पोल जेवढे आहे तेवढे, मग त्या ठिकाणी नंबर ऑफ पॅरलल पाथ आपल्याला भेटतात. पण जर दिलेलं नसेल तर या ठिकाणी सिम्प्लेक्स घ्यावं लागतं. ठीक आहे, मग सिम्प्लेक्स असेल तर जेवढे पोल आहे तेवढे आपले नंबर ऑफ पॅरलल पाथ असतात. आणि तेच विचारले की लॅप वाइंडिंगमध्ये पॅरलल पाथची संख्या किती असते, ती असते पोलची एवढी. मग कुठे आहे नंबर ऑफ पॅरलल पाथ 2, हे कुठे असते वेव्ह वाइंडिंगमध्ये नंबर ऑफ पॅरलल पाथची संख्या 2 असते. काय सिम्प्लेक्स असेल तर, जर दिलेलं नसेल तर सिम्प्लेक्स असतं आणि सिम्प्लेक्सच तुम्हाला घ्यायचं असतं. ठीक आहे, आता आपल्याला लॅपमध्ये दिलं आहे, मग लॅपमध्ये मी तुम्हाला ए इज इक्वल टू पी, पी इज इक्वल टू ए सांगितलं आहे, मग ते ऑप्शन आपलं नंबर 2ला या ठिकाणी दिसतंय. अशा पद्धतीने तुमची कन्सेप्ट या ठिकाणी राजा हो बिल्ड होणार आहे, क्लिअर होणार आहे. आजचा आपला शेवटचा या ठिकाणी काय असणार आहे MCQ असणार आहे, जे की या ठिकाणी आपल्या DC मशीनमध्ये शिकवायचं राहिलं. इथे विचारलं DC जनरेटरची इफिशियन्सी, काय इफिशियन्सी, आणि कोणती इफिशियन्सी इलेक्ट्रिकल इफिशियन्सी. मला सांगा पॉवरचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय असतो, V/I असतो. तर मित्रांनो या ठिकाणी प्रश्न कसा विचारलाय बघा, या ठिकाणी इफिशियन्सी विचारले. मग इफिशियन्सी कशी असते राजा हो, आउटपुट अपॉन इनपुट असतं, बरोबर आहे की नाही. मग मला सांगा इलेक्ट्रिकल इफिशियन्सीमध्ये आउटपुट आपल्याला काय भेटतं रे, जनरेटरमध्ये आउटपुट काय भेटतं, इलेक्ट्रिक पॉवर भेटते ना, आणि इलेक्ट्रिक पॉवरचा फॉर्म्युला काय आहे V/I आहे. मग आपल्याला आउटपुट भेटलं V/I भेटलं का नाही. आता इनपुट काय असणार या ठिकाणी, इनपुट पॉवर तुमच्या जनरेटरमध्ये काय असते, इनपुटचे या ठिकाणी आपण कॅरेक्टरिस्टिक, इंटरनल कॅरेक्टरिस्टिक कोणाकोणाचे, जनरेटर EMF आणि या ठिकाणी आर्मेचर करंट याच्यावरती घेतले. मग या ठिकाणी जो काही व्होल्टेज असतो जनरेटरमध्ये आतमध्ये इंटरनल तो काय असतो EG असतो, आणि या ठिकाणी आर्मेचर करंट असतो करंटवाला. ठीक आहे, मग या ठिकाणी आपली जी या ठिकाणी पॉवर येते EG/IA ही येते, ही आउटपुटची पॉवर झाली. आता ही आली इनपुटची पॉवर, आउटपुट आपण इनपुट हेच आपली इफिशियन्सी असते, म्हणजे आपण या ठिकाणी EG/IA घेऊ शकतो. ठीक आहे, मग हा फॉर्म्युला झाला आपला इलेक्ट्रिकल इफिशियन्सी. कळालं मग तुम्हाला, तिकडे राहिलं जरी असेल तर इथे तुम्ही काय करायचं कव्हर करून घ्यायचंय. हा आपला इलेक्ट्रिकल इफिशियन्सीचा फॉर्म्युला असतो, कशाचा, DC जनरेटरचा. ठीक आहे, मग हा सेम तुम्हाला कुठे दिसतोय, मला बघा या ठिकाणी दिसतोय, या ठिकाणी. ठीक आहे, VI म्हणजे आपली इलेक्ट्रिक पॉवर, आपली इफिशियन्सी V/EG/IA. कशा पद्धतीने हे सगळं तुम्हाला समजून सांगितलं आहे. अशाच पद्धतीचा माझ्यासोबत जर थेरीचा अभ्यास करायचा आहे, त्याचसोबत जर हे इलेक्ट्रिकचे हे MCQ सेशनसुद्धा या ठिकाणी तुम्हाला बघायचे असेल तर अर्जुना 1.0 नावाची बॅच एनरोल करा. त्याची लिंक या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. मित्रांनो जर सेशनचा काही जरी फायदा झाला असेल तर नक्कीच लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे आपले सेशन शेअर करा. ओके, तर आजच्या सेशनला आपण पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच, बाय.